हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मी सुहानी आणि आज आपण पाहतोय 11th स्टँडर्ड फिजिक्समधील जो चॅप्टर नंबर 3 आहे मोशन इन अ प्लेन. या चॅप्टरमध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे आणि कशावरती तुम्हाला युनिट टेस्टमध्ये आणि सेमिस्टरमध्ये क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. सो सगळ्यात पहिल्यांदा कॅन यू रिकॉलमध्ये जे काही प्रश्न आहेत, व्हॉट इज मेंट बाय मोशन असेल किंवा व्हॉट इज रेक्टिलिनियर मोशन असेल, या सगळ्याची उत्तरं तुम्हाला याच चॅप्टरमध्ये मिळणार आहेत. तर फक्त तुम्हाला मोशन म्हणजे काय माहिती असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी मोशन म्हणजे काय ते पाहायला मिळते, त्याची डेफिनेशन पाहायला मिळते. हे सेम डेफिनेशन तुम्ही जस्ट एकदा वाचून घेऊ शकता. याच्यावरती जसं की वन सेंटेन्समध्ये आन्सर लिहा वगैरे असा आला तर प्रश्न येऊ शकतो, जास्तीत जास्त एका मार्काला. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की याच्यावरती कुठलेही प्रश्न नाही विचारले जात, कारण हे जस्ट इंट्रोडक्शन आहे. रेक्टिलिनियर मोशनवरती पण प्रश्न नाही आहेत. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय वगैरे हे 11th स्टँडर्डला नाही आहेत, हे तुम्हाला 9th-10thला झालं असेल. सो याच्यावरती डिरेक्ट क्वेश्चन नाही आहेत. सेम फॉर पाथलाईनवरती पण नाही येणार. ॲव्हरेज वेलोसिटीवरती पण नाही आले तर तुम्हाला याच्यावरती न्यूमॅरिकल्स येऊ शकतात की तुम्हाला 2-3 वेलोसिटीज दिल्या जातील आणि त्याचं ॲव्हरेज फाइंड आउट करा असं दिलं जाऊ शकतं. पण तुम्हाला असं एक्सप्लेन करा ॲव्हरेज वेलोसिटी काय आहे वगैरे असे प्रश्न नाही आहेत. नेक्स्ट आहे सिमिलरली ॲव्हरेज स्पीडसाठी पण नाही येणार, पण तुम्हाला स्पीडचा आणि वेलोसिटीचा जे काही डायमेन्शनल फॉर्म्युला आहे हे माहिती पाहिजे. L1 m0 t⁻⁻1. ठीक आहे, कारण तुम्हाला हे मात्र येऊ शकतं डायमेन्शनल लेसेसमध्ये पण येऊ शकतं, फर्स्ट चॅप्टरमध्ये किंवा या चॅप्टरमध्ये पण येऊ शकतं, कारण त्यांनी ऑलरेडी फॉर्म्युला दिलेला आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये विचारू शकतात. नेक्स्ट आहे इन्स्टंटेनियस वेलोसिटी. हे मात्र तुम्हाला डेफिनेशन लिहायला येऊ शकतं, कारण हा टर्म नवीन आहे, हा तुम्हाला 10th नव्हता, त्याच्यामुळे याचे डेफिनेशन तुम्ही लक्षात ठेवू शकता. इन्स्टंटेनियस वेलोसिटी म्हणजे काय, त्या पर्टिक्युलर पॉईंटवरती किती वेलोसिटी होती पर्टिक्युलर टाईमसाठी किंवा पर्टिक्युलर इन्स्टंट ऑफ टाईमसाठी. सो ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. एवढीच डेफिनेशन आहे. हवं तर तुम्ही खाली एखादा पॉईंट ते एक्सप्लेन करून पण दाखवू शकता. इट्स अप टू यू. नेक्स्ट आहे सेम फॉर इन्स्टंटेनियस स्पीड. बाकी ऑलवेज रिमेंबरमध्ये यामधली जी काही वाक्य आहेत, पहिलं वाक्य दुसरं वाक्य, हे तुम्हाला लिहायला वगैरे नाही येणार. हे जर तुमच्या पेपरमध्ये ट्रू ऑर फॉल्सचे क्वेश्चन्स येत असतील, आता हे डिपेंड्स प्रत्येक कॉलेजनुसार. जर तुमच्या आय मीन पेपरमध्ये येत असेल, तुम्ही PYQs बघू शकता, त्याच्यामध्ये जर येत असेल तर मग तुम्ही हे क्वेश्चन्स करू शकता. हे फक्त ट्रू ऑर फॉल्ससाठी विचारलं जाईल. नेक्स्ट आहे एक्झाम्पल्स. एक्झाम्पल्समधलं पहिलं एक्झाम्पल इझी आहे. तुम्हाला फक्त ॲव्हरेज स्पीड आणि ॲव्हरेज वेलोसिटी काढायची आहे. तुम्ही जर हे एक्झाम्पल केलं तर तुम्हाला सॉल्ड एक्झाम्पल जे आहेत तेवढेच केले तरी पण चालतील. अनसॉल्ड करायची गरज नाही. अनसॉल्ड म्हणजे जे एक्सरसाइजमधले आहेत तर ते. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ग्राफिकल स्टडी. याच्यामध्ये तुम्हाला डिरेक्ट क्वेश्चन नाही विचारला जात, सो तुम्ही स्किप करू शकता, पण तुम्हाला ॲटलिस्ट ग्राफ रीड करता आला पाहिजे. इवन तुम्हाला ग्राफ ड्रॉ करायला येत नसला तरी पण तुम्ही जर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देणार असाल, फॉर एक्झाम्पल JEE असेल, नीट असेल, CET असेल, तिथे मात्र तुम्हाला ग्राफ्स विचारले जातात की डिस्प्लेसमेंटचा ग्राफ डिस्प्लेसमेंट नाही, वेलोसिटीचा ग्राफ कसा येईल किंवा डिस्प्लेसमेंट आणि टाईममध्ये कसं रिलेशन असेल जेव्हा ॲक्सिलरेशन आपण दाखवणार असू तेव्हा. तर बेसिकली ते सगळे पॉईंट्स तुम्हाला या ग्राफ्समधून मिळतील. बट तुम्हाला 11th एक्झामसाठी, युनिटसाठी, सेमिस्टरसाठी हे प्रश्न नाही विचारले जात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ॲक्सिलरेशन. अगेन तुम्हाला डेफिनेशन नाही येणार, पण हा डायमेन्शनल फॉर्म्युला मात्र विचारला जाऊ शकतो चॅप्टर नंबर 1च्या आधारे. बाकी इफ यू वॉन्ट तुम्ही ग्राफ स्किप करू शकता, पण तुम्हाला नीटमध्ये MST CETमध्ये ग्राफ्स विचारले जाणार, 11th एक्झाममध्ये नाही विचारले जाऊ शकत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आता ग्राफबद्दलच्या या ज्या काही गोष्टी आहेत त्या मात्र तुम्हाला एकदा वाचून घ्यायच्या आहेत ऑलवेज रिमेंबरमधल्या. अगेन हे पण तुम्हाला ट्रू ऑर फॉल्ससाठी वगैरे येऊ शकतं, किंवा इनकरेक्ट स्टेटमेंट निवडा किंवा करेक्ट स्टेटमेंट निवडा असे जे काही प्रश्न असतात, 4 ऑप्शन्सपैकी एक तुम्हाला चूज करायचं असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला असे काही स्टेटमेंट्स दिले जाऊ शकतात. सो जस्ट हे स्टेटमेंट्स रीड करा की वेलोसिटी आणि टाईमचा ग्राफ लिनियर कधी असतो युनिफॉर्म ॲक्सिलरेशनमध्ये, नॉन लिनियर कधी असेल नॉन युनिफॉर्म ॲक्सिलरेशनमध्ये. सो हे तुम्हाला डिफरन्स बिटवीन लिहायला पण येऊ शकतं जर आलं तर. इट्स नॉट दॅट मच इम्पॉर्टंट, पण हे स्टेटमेंट्स तुम्हाला ट्रू ऑर फॉल्ससाठी करावे लागतील. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अगेन इथलं मधलं जे काय आहे ते तुम्ही स्किप करू शकता, कारण हा चॅप्टर मोर ऑर न्यूमॅरिकल बेस आहे रादर दॅन थिअरी. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एक्झाम्पल्स तुम्हाला करायचे आहेत. जसं की या ठिकाणी त्यांनी न्यूटन्सचे इक्वेशन वापरलेले आहेत. इथे फक्त एकच वापरलं आहे, पण बाकीचे 2 पण तुम्हाला माहिती असले पाहिजे. फॉर एक्झाम्पल V = U + AT आहे, S = UT + ½ AT² आहे, किंवा V² = U² + 2AS आहे. हे जे काही 3 इक्वेशन्स आहेत हे तुम्हाला माहिती असले पाहिजेत, कारण कुठल्याही इक्वेशनवरती प्रश्न येऊ शकतो. इथे त्यांनी जस्ट फॉर एक्झाम्पल सेकंड इक्वेशनवरती प्रश्न दिलेला आहे. सो याच्यावरती बेस्ट क्वेश्चन्स तुम्हाला येऊ शकतात. रिलेटिव्ह वेलोसिटीवरती लिहायला नाही येणार, पण तुम्हाला हा फॉर्म्युला वापरून जे क्वेश्चन्स आहेत तर ते मात्र सॉल्व्ह करायला विचारले जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल जसे की 3.3 मध्ये तुम्हाला एक क्वेश्चन दिलेला आहे, असे प्रश्न तुम्हाला जास्तीत जास्त 2 मार्कांना येऊ शकतात. या सगळ्या क्वेश्चन्सचं खूप जास्त वेटेज नाही आहे, फक्त 2 मार्क वेटेज आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आता मोशन इन 2 डायमेन्शन्स.
म्हणजेच मोशन इन प्लेन. आतापर्यंत आपण मोशन स्ट्रेट लाईनमधलं बघत होतो, पण मोशन इन प्लेनमध्ये मग ॲव्हरेज आणि इन्स्टंटेनियस वेलोसिटी काय आहे, अगेन याच्यावरती पण डिरेक्ट क्वेश्चन नाही आहेत. जसे की डिफाईन करा, एक्सप्लेनेशन लिहा, असे क्वेश्चन्स याच्यावरती नाही आहेत. मला मोर ऑर लेस न्यूमॅरिकल बेसिस क्वेश्चन्स याच्यामध्ये येणार आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, तुम्हाला जर ॲव्हरेज वेलोसिटी फाइंड आउट करायची असेल तर एक्स ॲक्सिसमधली जी काय ॲव्हरेज वेलोसिटी आहे त्याचा स्क्वेअर प्लस वाय ॲक्सिसमधली जी काय ॲव्हरेज वेलोसिटी आहे त्याचा स्क्वेअर आणि याचं अंडररूट घ्यायचं आहे. सिमिलरली तुम्हाला जर असं सांगितलेलं आहे आणि इथला थीटा जो आहे तर तो फाइंड आउट करा, तर तो थीटा फाइंड आउट करण्यासाठी टॅन थीटा इज इक्वल टू वेलोसिटी ॲव्हरेज वाय ॲक्सिसवरती काय आहे डिवायडेड बाय वेलोसिटी ॲव्हरेज एक्स ॲक्सिसवरती काय आहे, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. दॅट्स वाय हे दोन फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवू शकता. लिहिण्यासाठी नाही, पण न्यूमॅरिकल जर इवन तुम्हाला न्यूमॅरिकल नाही सॉल्व करता आलं तरी पण तुम्ही फक्त फॉर्म्युला जरी लिहिलात तरी तुम्हाला अर्धा ते 1 मार्क मिळू शकतो. काही ठिकाणी अर्धा देतात, काही ठिकाणी 1 मार्क देतात. तर तुम्ही गिवन लिहू शकता, गिवन तर क्वेश्चनमध्ये आहे तेच लिहायचं असतं. फॉर्म्युला लिहू शकता, फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करू शकता. आन्सर तुमचं मे बी चुकलं तरी पण एवढं सगळं केल्याबद्दल तुम्हाला अर्धा ते 1 मार्क दिला जातो. तर तुम्ही तसे मार्क्स पण गेन करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, सिमिलरली जर तुम्हाला ॲव्हरेज ॲक्सेलरेशन फाइंड आउट करायचं असेल, सेम फॉर्म्युला आहे. अंडररूटमध्ये ॲव्हरेज ॲक्सेलरेशन ॲट एक्स ॲक्सिसचा स्क्वेअर प्लस ॲव्हरेज ॲक्सेलरेशन ऑन दी वाय ॲक्सिसचा स्क्वेअर तुम्हाला घ्यायचा आहे. सिमिलरली जर तुम्हाला त्यांच्यामधला अँगल फाइंड आउट करायचा असेल तर टॅन थीटा इज इक्वल टू ए ॲव्हरेज वाय ॲक्सिसवरती डिवायडेड बाय ए ॲव्हरेज एक्स ॲक्सिसवरती. सो हे दोन फॉर्म्युला सेमच फॉर्म्युले, काही फरक नाही आहे त्याच्यामध्ये. जर तुम्हाला एक एक्झाम्पल बघायचं असेल की याच्यावरती कसे प्रश्न येतात, तर तुम्हाला एक क्वेश्चन पण इथे दिलेला आहे की तुम्हाला कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात. यांनी इथे सांगितलं आहे की वेलोसिटी आणि ॲक्सेलरेशन फाइंड आउट करायचं आहे बेस्ड ऑन पोझिशन वेक्टर्स तुम्हाला दिलेले आहेत. सो हे एक क्वेश्चन सॉल्व करा. सिमिलर क्वेश्चन्स तुम्हाला नीटमध्ये आणि CETमध्ये पण पाहायला मिळतील. जेमध्ये थोडीशी लेवल इन्क्रीज होते किंवा याच्यामध्ये अजून बरेचसे टर्म्स इंट्रोड्यूस होतात, पण नीटमध्ये आणि CETमध्ये सेम क्वेश्चन्स पाहायला मिळतील. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, तुम्हाला या ठिकाणी काही इक्वेशन्स दिलेले आहेत जे की मगाशी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले होते. सो तेच इक्वेशन्स इथे आहेत. फक्त इक्वेशन्स केले तरी पण चालतील, कारण एक्झाम्पल्स फक्त इक्वेशनच्याच आधारे असतात. जसे की फॉर एक्झाम्पल व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर असेल. त्याच्यानंतर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2AS. हे तिन्ही पण इक्वेशन्स बाय हार्ट करा, जेणेकरून तुम्हाला त्या क्वेश्चननुसार यूज करता येतील. सो इथे तुम्हाला विचारलेलं आहे की डिटरमाइन द वेलोसिटी अँड डिस्प्लेसमेंट आफ्टर 5 सेकंड्स. त्याच्या आधी तुम्हाला इनिशियल वेलोसिटी, कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन हे सगळे टर्म्स दिलेले आहेत. सो तुमच्याकडे या ठिकाणी वेलोसिटी आहे, तुमच्याकडे इथे ॲक्सेलरेशन आहे, तुमच्याकडे टाईम आहे. सो तुम्हाला आता फाइंड आउट करायचं आहे वेलोसिटी, फायनल वेलोसिटी आणि त्यासोबतच डिस्प्लेसमेंट. मग त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी, यू ए आणि टी या तिन्ही पण टर्म्स तुमच्याकडे आहेत. तुम्हाला इथून डायरेक्टली व्ही फाइंड आउट करायला येईल. त्यासोबतच तुम्हाला जर डिस्प्लेसमेंट काढायचं असेल तर सेम तुम्ही त्याचे फॉर्म्युला यूज करून डिस्प्लेसमेंट वगैरे फाइंड आउट करू शकता. पण त्याच्या आधी तुम्हाला हे जे बेसिक 3 न्यूटनचे इक्वेशन्स आहेत ते माहिती असले पाहिजे. जसे की या ठिकाणी त्यांनी डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला वापरला, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर, आणि ॲज पर दॅट त्यांनी तो फॉर्म्युला फाइंड आउट करा. त्यासोबतच त्यांनी अँगल पण फाइंड आउट केला आहे किंवा डिरेक्शन पण फाइंड आउट केलेली आहे की वेलोसिटी एवढी तर लागते 29.15, पण ही कोणत्या डिरेक्शनला आहे, कोणत्या अँगलला आहे ते त्यांना मिळालं टॅनच्या आधारे. मग इथे कोणता फॉर्म्युला वापरलेला आहे तर थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स वाय बाय एक्स, म्हणजे वेलोसिटी ॲट वाय डिवायडेड बाय वेलोसिटी ॲट एक्स. ठीक आहे. सो हा तो फॉर्म्युला आहे. सिमिलरली तुम्ही डिस्प्लेसमेंट कोणत्या डिरेक्शनमध्ये होतं आहे त्यासाठी पण हाच फॉर्म्युला यूज करू शकता. तुमच्याकडे फक्त वाय आणि एक्सच्या व्हॅल्यूज असल्या पाहिजेत. नेक्स्ट आहे रिलेटिव्ह वेलोसिटी. रिलेटिव्ह वेलोसिटीवरती इथे बरेचसे क्वेश्चन्स नाही दिलेत, पण याच्यावरती अम्ब्रेलाचे क्वेश्चन्स येतात. म्हणजे सपोज एका डिरेक्शनला पाऊस पडतोय तर आपण अम्ब्रेला कशी पकडली पाहिजे याच्यावरती प्रश्न असतात, किंवा रिव्हर बोट प्रॉब्लेम्स असतात. ते तुम्हाला सध्या महाराष्ट्र बोर्डमध्ये एवढे नाही आहेत, पण तुम्हाला अगेन CETमध्ये किंवा नीटमध्ये येऊ शकतात. इवन JEEमध्ये पण येऊ शकतात. सो बेसिकली हे एक बेसिक एक्झाम्पल आहे. हे केलं तर तुम्हाला एक आयडिया मिळेल की कसे क्वेश्चन्स येतात. सो तुम्ही हे एक एक्झाम्पल सॉल्व करू शकता. फक्त 2च मार्कांसाठी येऊ शकतं, जास्तीत जास्त 2 मार्क, कारण 1 मार्क असतो तुम्ही जे काही प्रेझेंट करते त्याच्यावरती, आणि 1 मार्क फॉर्म्युला आणि व्हॅल्यू सबस्टिट्यूशनला, आणि जे काही आन्सर येईल त्याला ऑलमोस्ट अर्धा मार्क असतो, तो त्यातच कुठेतरी मर्ज करतात. पण तुम्ही जरी गिवन आणि फॉर्म्युला लिहिला तरी पण तुम्हाला ऑलमोस्ट अर्धा 1 मार्क मिळतो. नेक्स्ट आहे प्रोजेक्टाईल मोशन, जो की कम्प्लीट वेगळा टॉपिक कन्सिडर केला जातो. इथे तुम्हाला अगेन लिहिण्यासाठी जास्त नाही विचारले जात. सगळे जे पण टॉपिक्स आहेत ते सगळे न्यूमॅरिकल बेस्ड टॉपिक्स आहेत. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथे हे जे काही फॉर्म्युला दिले आहेत याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात की वाय डिरेक्शनमध्ये डिस्प्लेसमेंट कसा आहे, किंवा वेलोसिटी कशी आहे, कुठे वेलोसिटी 0 होते, कुठे वेलोसिटी कॉन्स्टंट राहते, असे प्रश्न तुम्हाला एक थोडक्यात 1 मार्काला वगैरे येऊ शकतात, किंवा करेक्ट इनकरेक्ट स्टेटमेंटमध्ये येऊ शकतात. तर तुम्हाला हे जे फॉर्म्युला आहेत तर ते पाठ करायचे आहेत.
फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं जाईल की हॉरिझॉन्टल रेंज फाइंड आउट करा, मॅक्सिमम हाईट फाइंड आउट करा. मग त्यासाठी तुम्हाला ते फॉर्म्युले माहिती असले पाहिजेत. किंवा टाईम ऑफ फ्लाईट फाइंड आउट करा. सो हे सगळे फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत. सो तुम्ही जस्ट त्याला हायलाईट करू शकता. कारण तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेशन दिली जाईल, यू दिलं जाईल, जी दिलं जाईल आणि सांगितलं जाईल की टाईम ऑफ फ्लाईट फाइंड आउट करा. किंवा तुम्हाला रेंज फाइंड आउट करण्यासाठी दिलं जाईल. अगेन सेम इनिशियल वेलोसिटी दिली जाईल, अँगल दिला जाईल, जी दिलं जाईल आणि सांगितलं जाईल की आर फाइंड आउट करा. किंवा मॅक्सिमम हाईट फाइंड आउट करा. सो सेम क्वेश्चन्स इथे पण तुम्हाला विचारले जातील. लिहिण्यासारखं काही नाही आहे याच्यामध्ये, फक्त न्यूमॅरिकल सॉल्व करण्यासाठीच आहेत. जसं की इथे पण तुम्हाला सांगितलेलं आहे मॅक्सिमम हाईट फाइंड आउट करायची आहे वगैरे. सो तुम्ही ते जे काही फॉर्म्युले आहेत फक्त तुम्हाला वापरायचे आहेत आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत. अगेन हे पण तुम्हाला 2 ते 3 मार्कांना येऊ शकतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे प्रोजेक्टाईल मोशनचं इक्वेशन काय आहे किंवा इक्वेशन ऑफ मोशन फॉर अ प्रोजेक्टाईल. तर हे तुम्हाला प्रूफ करण्यासाठी मे बी येऊ शकतं. कारण इथे तुम्हाला 2 मार्कांसाठी हे सगळं लिहावं लागेल की तुमच्याकडे जे जनरल न्यूटनचं इक्वेशन आहे त्याला तुम्ही कसं कन्वर्ट करणार आहात प्रोजेक्टाईल मोशनच्या इक्वेशनमध्ये. तर ते या ठिकाणी दाखवले. सो ते तुम्हाला लिहायला येऊ शकतं. एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. बट इफ यू वॉन्ट फुल मार्क्स आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की PYQsमध्ये येऊन गेले आणि तुमच्या कॉलेजमध्ये विचारले गेले तर तुम्ही याच्याकडे लक्ष देऊ शकता. नेक्स्ट आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनची डेफिनेशन लिहायला येते. सो तुम्ही डेफिनेशन करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे बाकी तुम्ही हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवू शकता याच्यावरती जर न्यूमॅरिकल आले तर. किंवा हा फॉर्म्युला ॲक्च्युली असा आहे V इज इक्वल टू आर ओमेगा. ठीक आहे, हा मेन फॉर्म्युला. बाकी तुम्ही त्याला उलटं सुलटं करून असा करू शकता. अगेन टाईमसाठी पण तुम्हाला फॉर्म्युला माहिती असेल की स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स बाय टाईम असतं. टाईमला इकडे घेतलं तर काय होईल, डिस्टन्स बाय स्पीड होईल. तेच त्यांनी इथे केलेलं आहे. टाईम इज इक्वल टू डिस्टन्स बाय स्पीड म्हणजे 2πr/v. सो तुम्हाला एखादं दिलं जाईल की काहीतरी एखादं ऑब्जेक्ट आहे, एखादी बाईक किंवा वॉटेवर काहीतरी आहे. सो ते सर्क्युलर मोशनमध्ये फिरते, त्याची वेलोसिटी एवढी आहे, रेडियस एवढा आहे आणि टाईम फाइंड आउट करा. तर त्यासाठी तुम्हाला हा फॉर्म्युला वापरावा लागेल. सिमिलरली सांगितलं जाईल की अँग्युलर स्पीड फाइंड आउट करा. तुमच्याकडे लिनियर स्पीड आहे, V म्हणजे लिनियर स्पीड, रेडियस आहे आणि अँग्युलर स्पीड फाइंड आउट करा. हे लईतले 1 ते 2 मार्कांसाठी प्रश्न येऊ शकतात. नेक्स्ट आहे सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन. सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशनसाठी अगेन हे जे मेन फॉर्म्युला आहेत जे की इझी आहेत. हे आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. थिटा इज इक्वल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. थिटा इज इक्वल टू ओमेगा टी आहे. आफ्टर दॅट ए ज्याला आपण ॲक्सिलरेशन म्हणतो. सो ॲक्सिलरेशन इज इक्वल टू आहे ओमेगा स्क्वेअर आर किंवा V²/r. हे सगळे सेमच फॉर्म्युले आहेत, फक्त त्या लोकांनी सबस्टिट्यूशन केलेलं आहे वेगवेगळं आणि ते लिहिले. फॉर एक्झाम्पल आता ए इज इक्वल टू ओमेगा आर आहे, ओमेगा स्क्वेअर आर आहे. आपण काय पाहिलं की V इज इक्वल टू ओमेगा आर असतं. मग या लोकांनी ओमेगा इज इक्वल टू V/r केलं. इथे V²/r² पुट केलं. इथे आर कॅन्सल V²/r. सो अशा पद्धतीने त्यांनी काय केले की जे छोटेसे फॉर्म्युले आहेत ते सबस्टिट्यूट केलेले आहेत आणि त्याच्या आधारे नवीन फॉर्म्युले बनवलेत. तुम्ही फक्त जो मेन फॉर्म्युला आहे तो लक्षात ठेवा आणि बाकी तुम्ही आरामात सगळे फॉर्म्युले जे आहेत ते बनवू शकता. सो फर्स्ट फक्त लक्षात ठेवा जो की आहे ए इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर आर. सगळ्यांना फोर्स म्हणजे काय माहिती असेल. फोर्स इज इक्वल टू आहे मास इंटू ॲक्सिलरेशन. आता इथे ॲक्सिलरेशनला आपण काय म्हटलं, ओमेगा स्क्वेअर आर. सो यांनी ॲक्सिलरेशनच्या ऐवजी ओमेगा स्क्वेअर आर लिहिलं आणि नवीन फॉर्म्युला बनला एफ इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर आर. अगेन सेम फॉर्म्युला आहे एफ इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर आर. हेच आपण वापरतो सेंट्रिपिटल फोर्ससाठी पण. तो जो फॉर्म्युला फोर्सचाच आहे सेम फॉर्म्युला आहे सेंट्रिपिटल फोर्ससाठी. अगेन तुम्ही ते ओमेगाच्या ऐवजी जर V/r वापरलं तर अजून एक फॉर्म्युला बनेल. सो सेमच फॉर्म्युला आहे, पण तो बनवण्यासाठी तुम्हाला हे बेसिक गोष्टी ज्या आहेत तर त्या माहिती पाहिजेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कोनिकल पेंड्युलम. कोनिकल पेंड्युलमचं डेरिवेशन विचारलं जातं, जे की तुम्हाला आता 11th पण आहे. सिमिलर डेरिवेशन तुम्हाला 12th पण आहे. तुम्ही आत्ता केलं तर तुमचं नेक्स्ट इयरचं एक काम कमी होईल. सो हे आहे कोनिकल पेंड्युलम. डेरिवेशन लिहायच्या वेळेस तुम्हाला साधारणतः 3 ते 4 मार्कांना डेरिवेशन लिहायला येतं. त्याच्यामुळे डायग्राम मस्ट आहे, गिवन मस्ट आहे जे तुम्ही डायग्राममध्ये दाखवणार आहात. आता सपोज की तुम्ही हे स्ट्रिंग घेतलेलं आहे, खाली मेटलचं बॉब आहे किंवा बॉल आहे. सो बेसिकली ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे की O to O' स्ट्रिंग आहे किंवा काय काय आहे जे पण तुम्ही तुमच्या डायग्राममध्ये दाखवणार आहात ते सगळं एक्सप्लेन करायचं आहे. सो त्याला आपण म्हणतो की गिवन आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे सगळं गिवनमध्ये येईल. त्याच्यानंतर मग कुठले कुठले फोर्सेस ॲक्ट करत आहेत, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, अजून कोणतं फोर्स आहे, टेन्शन ॲक्ट करणार आहे स्ट्रिंगवरती. सो बेसिकली हे सगळे फोर्सेस तुम्ही लिहिणार आहात सोल्युशनमध्ये. गिवनमध्ये नाही लिहायचं. गिवनमध्ये फक्त ज्या गोष्टी इथे दिसतात डायग्राममध्ये एवढ्याच लिहायच्या. नेक्स्ट तुम्ही डायग्राम ड्रॉ करणार आहात आणि मग हे सगळं एक्सप्लेन करणार आहात. सो हे सगळं लिहायला ऑलमोस्ट 3 ते 4 मार्कांसाठी येतं. दॅट्स वाय हे डेरिवेशन इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आहे 3.8मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे एक एक्झाम्पल
रेडियस ऑफ सर्कल वगैरे कॅल्क्युलेट करायचं आहे. अँग्युलर स्पीड दिलेला आहे, लिनियर स्पीड दिलेला आहे. सो व्ही इज इक्वल टू ओमेगा आर वगैरे वापरून तुम्ही फाइंड आउट करू शकता. हे एक्झाम्पल फक्त 1 मार्कांना येईल, कारण फक्त फॉर्म्युला वापरायचा आणि आन्सर लिहायचं आहे. कुठलाही काहीच इथे तोडमोड नाही करायचे फॉर्म्युलेची. 1 मार्काला येईल. नेक्स्ट आहे, अगेन तुम्हाला खाली सांगितलेलं आहे की एक ऑब्जेक्ट आहे जो की ज्याने हॉरिझॉन्टल सर्कल बनवलेला आहे आणि युनिफॉर्म स्पीडमध्ये ट्रॅव्हल करतोय. टाईम इज इक्वल टू 0 असेल तेव्हा वेलोसिटी दिलेली आहे. 1 मिनिटनंतर वेलोसिटी एवढी होते तर ॲक्सेलरेशन विचारलं आहे. तर हे तुम्हाला 2 मार्कांना येईल, कारण तुम्हाला आधी या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा तर जी वेलोसिटी दिली आहे ती तुम्हाला वेक्टर्सच्या फॉर्ममध्ये दिली आहे. तुम्हाला त्याचं मॅग्निट्यूड फाइंड आउट करावं लागेल. सो दॅट्स वाय याला 2 मार्क येऊ शकतात. सो अशा पद्धतीने या चॅप्टरमध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे ते सांगितलेलं आहे. MCQs तुम्ही सगळे करणार आहात ॲज युजल. 5 MCQs आहेत. बाकी तुम्ही याच्यामध्ये नाही केलेत क्वेश्चन्स तरी पण चालतील. फक्त सॉल्ड एक्झाम्पल्स तेवढे सॉल्व करा, कारण अनसॉल्ड एक्झाम्पल्स थोडेसे अवघड असू शकतात. पण युजली एक्झाममध्ये सॉल्ड एक्झाम्पल्स येतात, कारण सॉल्ड एक्झाम्पल्स 2 मार्कात इतपतच आहेत. पण जे अनसॉल्ड आहेत ते खूप मोठे मोठे आहेत. सो त्यांचं वेटेज अर्थात 4 असायला पाहिजे, 4 मार्कांचं. पण युनिट टेस्टमध्ये 4 मार्कांचे प्रश्न नाही आहेत. सो तुम्ही बस जे सॉल्ड आहेत तेच फक्त सम्स करा, अनसॉल्ड सोडू शकता. जसं की तुम्हाला बघायला मिळते की कोनिकल पेंड्युलम म्हणजे काय, आणि जे कोनिकल पेंड्युलमचा जो रिझल्ट आहे तो शो करा कसा आला किंवा तो प्रूव्ह करा. सो तेच आपण पाहिलं. सो जे याच्यामधले प्रश्न आहेत ते आपण ऑलरेडी कवर केलेले आहेत. सो तुम्ही एक्सरसाइज नाही वाचली तरी पण चालेल, कारण तेच प्रश्न आहेत जे आपण ऑलरेडी पाहिलेत. ठीक आहे, जस्ट एकदा रिवाईज करूया आपण. फर्स्ट ऑफ ऑल मोशनची डेफिनेशन जी की फक्त 1 लाईनची आहे. नेक्स्ट डिस्प्लेसमेंट वगैरे नाही केलं तरी पण चालेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इन्स्टंटेनियस वेलोसिटी आणि इन्स्टंटेनियस स्पीड. त्याच्यानंतर नेक्स्ट त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एक्झाम्पल्स तुम्ही करणार आहात, जे की सॉल्ड एक्झाम्पल्स आहेत. ग्राफ्स यू कॅन स्किप. नेक्स्ट आहे ॲक्सेलरेशनचं डायमेन्शनल ॲनालिसिस. त्याच्यानंतर ग्राफ्स स्किप करू शकता. ऑलवेज रिमेंबरचे क्वेश्चन्स ट्रू ऑर फॉल्समध्ये होऊ शकतात. अगेन एक्झाम्पल्स करायचे आहेत, जे की सॉल्ड एक्झाम्पल्स आहेत. अगेन एक्झाम्पल्स. त्याच्यानंतर ॲव्हरेज ॲक्सेलरेशन आणि ॲव्हरेज वेलोसिटी कशी फाइंड आउट करायची, सॉल्ड एक्झाम्पल्स. आफ्टर दॅट नेक्स्ट न्यूटनचे 3 इक्वेशन ऑफ मोशन. सो व्ही इज इक्वल टू यू प्लस AT, एस इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर वगैरे. नेक्स्ट रिलेटिव्ह वेलोसिटीमधले फक्त एक्झाम्पल्स, जे की इथे दिले तेवढंच केलं तरी पण चालेल. तुम्हाला एक आयडिया मिळेल आणि त्याच्या आधारे तुम्ही क्वेश्चन कसा पण आला तरी पण सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट आहे प्रोजेक्टाईल मोशनमध्ये टाईम ऑफ फ्लाईट काय आहे, कसं काढायचं, फॉर्म्युला काय आहे, हॉरिझॉन्टल रेंजचा फॉर्म्युला काय आहे आणि मॅक्सिमम हाईटचा फॉर्म्युला काय आहे. इक्वेशन ऑफ प्रोजेक्टाईल इट डिपेंड्स ऑन यू. तुम्हाला करायचं तर करू शकता जर तुमच्या एक्झाममध्ये विचारलं गेलं असेल तर. अदरवाईज तुम्हाला फक्त रिझल्ट लक्षात ठेवावा लागेल, कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये फक्त रिझल्ट येतो, हे बाकीचं नाही येत. नेक्स्ट आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची डेफिनेशन लक्षात ठेवायची आहे. कोनिकल पेंड्युलमचं पूर्ण डेरिवेशन, त्यासोबतच हे जे काही फॉर्म्युला आहे व्ही इज इक्वल टू ओमेगा आर असेल, टी इज इक्वल टू 2πr/v असेल, थीटा इज इक्वल टू ओमेगा टी आहे, ए इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर आर, आणि त्यासोबतच कोनिकल पेंड्युलम, सॉल्ड एक्झाम्पल्स आणि इनफ, आणि बाकी MCQs एवढे 5 करायचे आहेत. सो हे होतं या चॅप्टरबद्दल. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुमचे एक्झाम्स चालू असेल तर ऑल दी बेस्ट, आणि नेक्स्ट व्हिडिओबद्दल तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन हवी आहे का हे तुम्ही सांगू शकता. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी इन दी नेक्स्ट व्हिडिओ. बाय.